श्रावण महिना म्हणजे सणावारांचा महिना. या महिन्यामध्ये विशेषत्वाने शंकराच्या भक्तीचे महत्त्व हे अनन्यसाधारण असेच सांगितलेले आहे. आणि याला कारण हे सुद्धा तसेच आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कोणतीही गोष्ट ही विनाकारण नाही. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही शास्त्रीय कारण हे असतेच असते. श्रावणामध्ये शंकराच्या भक्तीचे सुद्धा असेच कारण आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये सूर्य हा कर्क राशीत असतो. कर्क रास ही चंद्राची रास आणि भगवान श्री शंकरांनी चंद्राला आपल्या माथ्यावर धारण केलेले आहे. आणि म्हणूनच श्रावण महिना हा श्री शंकराला अत्यंत प्रिय आहे. दुसरी कथा म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या वेळेला विष म्हणजेच हलाहल बाहेर आले त्यावेळेला भगवान श्री शंकरांनी स्वतः त्याचे पान केले, म्हणजेच ते स्वतःच्या कंठामध्ये धारण केले आणि सर्व सृष्टीला विनाशापासून वाचवले. आणि म्हणूनच श्री शंकराला नीलकंठ असे नाव प्राप्त झालेले आहे. भगवान शंकरांनी स्वतः आपल्या गळ्यामध्ये या विषाचे धारण केले. अर्थातच त्यामुळे या विषाच्या दाहामुळे श्री शंकराच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि हा दाह शांत व्हावा या हेतूने इतर देवतांनी त्यांच्या मस्तकावर अभिषेक करायला सुरुवात केली, ज्या योगी भगवान शंकरांना थंडावा मिळेल. आणि म्हणूनच शंकराला अभिषेक करण्याचा प्रघात आपल्याकडे रुजू झालेला आहे. महादेवाच्या पिंडीवर सतत अभिषेक हा चालू असतो. देवांचे देव महादेव हे सुद्धा अभिषेक प्रिय आहे. शंकर ही सर्व देवांमध्ये सर्वाधिक लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून त्याची मान्यता आहे. सर्व देवांमध्ये शंकर हे लवकर प्रसन्न होतात आणि म्हणूनच त्यांचे नाव भोलेनाथ असे पडलेले आहे. आशुतोष म्हणजेच फार कमी भक्तीमध्ये संतोष पावणारे म्हणून सुद्धा श्री शंकराचे वर्णन केले जाते. आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या भक्तीचे वर्णन हे अतिशय मोठे असे आहे. अशा या महादेवाला अभिषेक अत्यंत प्रिय आहे. आणि त्याचबरोबर श्रावण महिना हा श्रीशंकराचा आवडता महिना. या महिन्यामध्ये श्रीशंकरांना अभिषेक घातल्यामुळे आपल्या मनातील अनेक इच्छा आणि कामना यांची सुद्धा पूर्तता होत असते. कारण मगाशीच सांगितल्याप्रमाणे भगवान महादेव हे आशुतोष म्हणजेच लवकर प्रसन्न होणारे, भक्तांना मनासारखा आशीर्वाद देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा या शंकराला जर श्रावण महिन्यामध्ये आपण अभिषेक केला तर त्याचे फळ हे अगणित असते आणि आपली मनोकामना ही सुद्धा त्यामुळे पूर्ण होऊ शकते. आता कोणत्या कामनेसाठी कोणत्या द्रव्याने श्री शंकरांना अभिषेक करावा हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊया. जर मानसिक त्रास सतावत असेल, बेचैनी असेल, मनामध्ये अकारण भय असेल तर अशा वेळेला गंगाजलाने महादेवाचा अभिषेक करावा. गंगाजल नसेल तर आधी थोडेसे गंगाजल घेऊन त्यामध्ये वरून साधे पाणी घालून त्या पाण्याने महादेवाला अभिषेक करावा. हे सुद्धा गंगाजल म्हणूनच समजले जाते. त्याचबरोबर मातृसौख्य मिळावे, मनातील अनामिक भीती कमी व्हावी असे जर वाटत असेल तर कच्च्या गाईच्या दुधाने महादेवाला अभिषेक करावा. त्याचबरोबर अनेकांना विवाह संबंधी समस्या असतात. लवकर विवाह जमून येत नाहीत किंवा विवाह जमून आले तरी त्यामध्ये काहीतरी अडथळे येतात किंवा विवाह सौख्यात सुद्धा विवाहानंतर अडथळे येण्याची शक्यताही दिसून येते. अशा वेळेला विवाह विलंब आणि विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी दयाने श्री शंकराला अभिषेक करावा. त्याचबरोबर धनाची कामना ही तर प्रत्येकाला असते. धन, संतती, शिक्षण यांची जर अपेक्षा असेल तर अशा वेळी गाईच्या तुपाने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करावा. व्यापारामध्ये मनासारखे यश मिळत नसेल, व्यापारात काही त्रास होत असेल तर अशा वेळेला मधाने श्री शंकराचा अभिषेक करावा. त्याचबरोबर शरीरजन्य पीडा जर सतावत असेल तर अशा वेळी पाण्यामध्ये काळे तीळ, थोडेसे दूध टाकून त्याने शनिवारी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा. त्याचबरोबर ज्यांना साडेसाती चालू आहे, ज्यांना ढय्या चालू आहेत, अशांनी पाण्यामध्ये काळे तीळ घालून त्या पाण्याने श्री शंकरांना अभिषेक करावा. तुमच्या कुंडलीत राहू जर अशुभ असेल किंवा तुम्हाला सध्या जर राहूची दशा चालू असेल आणि राहू कुंडलीमध्ये जर अशुभ स्थितीत असेल तर अशा वेळी महादेवांना धोत्रा आणि त्याचे फळ हे अर्पण करावे. धोत्र्याचे फल आणि पुष्प हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर बेलपत्र हे सुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. राहुजन्य पीडेपासून मुक्तीसाठी बेलपत्र आणि धोत्रा हे महादेवाच्या पिंडीवर अवश्य व्हावे. त्याचबरोबर लक्ष्मीची म्हणजेच धनाची प्राप्ती होण्यासाठी सुद्धा शंकराची आराधना ही विशेषत्वाने केली जाते. धनप्राप्तीसाठी महादेवाच्या पिंडीवर शुक्रवारी उसाच्या रसाने जर अभिषेक केला तर त्यामुळे धनवृद्धी होण्यास ही मदत मिळत असते. त्याचबरोबर बरेच जण कर्जात फसलेले असतात, काही केल्या कर्ज उतरत नसते आणि असे जर तुम्ही कर्जामुळे जर त्रस्त असाल तर त्यावर सुद्धा महादेवाच्या
पिंडीवर अभिषेक करता येतो. परंतु त्यासाठी महादेवाच्या पिंडीवर डाळिंबाच्या दाण्यांचा रस आणि त्याने केलेला अभिषेक हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तुमच्या मनामध्ये ज्या कामना आहेत त्याच्या पूर्तीसाठी या विशेषत्वाने द्रव्यांचा उल्लेख येथे केलेला आहे. त्याचबरोबर शंकराला पाण्यामध्ये अत्तर घालून त्या पाण्याने सुद्धा स्नान घालता येते. जुनाट व्याधी किंवा रोगापासून मुक्तीसाठी पाण्यामध्ये कुशा टाकून त्या पाण्याने सुद्धा श्री शंकराला अभिषेक हा करता येतो. श्रावण महिन्यामध्ये 4 किंवा 5 सोमवार येतात. त्या दिवशी शंकराची आराधना ही विशेषत्वाने करावी. श्रावण महिन्यातील सोमवारी शंकराला विशिष्ट द्रव्यांनी शिवामूठ देण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शंकराला तांदूळची शिवामूठ व्हावी, तर दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ व्हावी. तिसऱ्या सोमवारी हिरव्या मुगांची शिवामूठ शिवाला व्हावी. त्याचबरोबर चौथ्या सोमवारी गव्हाची शिवामूठ ही शंकराला अर्पण करावी. 5वा सोमवार जर पडला तर त्यावेळेला जवसाची शिवामूठ वाहण्याची परंपरा ही आहे. त्याचबरोबर शंकराला पांढरी फुले ही अत्यंत प्रिय आहेत. त्यासाठी तगरीची फुले, जाईजुईची फुले, मोगऱ्याची फुले, निशिगंधाची फुले ही अर्पण करता येतात. श्वेत अर्काची फुले ही सुद्धा शंकराला वाहता येतात. शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळवण्यासाठी शमीपत्र हे सुद्धा शिवाला अर्पण केले जाते. त्याचबरोबर पिवळी कणेर, निळी गोकर्ण हे सुद्धा शिवाला अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यामध्ये आघाडा हा सुद्धा शंकराला आवर्जून वाहिला जातो. अशा रीतीने विविध द्रव्यांनी आपण श्री शंकराची पूजा करू शकतो, ज्यामुळे आपली मनोकामना सिद्धीस जाण्यास ही मदत मिळते. अशा रीतीने शंकराला कोणत्या द्रव्याने अभिषेक कोणत्या मनोकामना पूर्तीसाठी करावा याची माहिती आजच्या भागातून आपण जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.